तर सांबारला मी काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते मी। इथं घेतली मी तुरीची डाळ, धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने आणि टाकल्या गेल्यावर मला व्हिडिओ करायची आठवण आली। आणि इथं घेतले मी वांगे, 2 वांगे चिरून घेतलेले। आणि तुमच्या घरात जे भाज्या असतील ना ते बी टाकल्या तरी चालतात, फक्त शेवग्याची शेंग पाहिजे, पण मग आता शेवग्याची शेंग नाहीये। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। तर आत्ता 10:30 झालेले, घरातले सर्व कामं आवरून निवरून आता 5-10 मिनटं म्हटलं चला बसते आणि व्हिडिओला पण स्टार्ट करते। आणि आज संकष्ट चतुर्थी आहे, संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि गणपती बाप्पा तुम्हाला सदैव सुखात राहू दे। घरातले सर्व कामं झालेले आणि काल मी इडली डोशांचं टाकलेलं होतं, म्हटलं ते आता काढून घेते आणि बारीक करून यांना ठेवून देते। संध्याकाळी मग मुलांना मी सांबर वगैरे काहीतरी बनवणार आणि माझा आहे बेत सांबर बनवायचा, पण शेवगाची शेंग नाही आहे आणि सीजन नाही आहे शेवग्याच्या शेंगांचं, त्याच्यामुळं लौकी वगैरे आहे तेच टाकून देणार आणि संध्याकाळी मी सांबर बनवणार आहे। आणि आमची तर चतुर्थी आहे आणि हे पण धरतात चतुर्थी, तर ते तांदूळ आणि डाळ काढायची राहिलेली, त्याच्यामुळे मी एका साईडलाच ठेवलेले आहे, ते पूर्ण आता काढून घेते। आणि सकाळी मुलांना मी भेंडीची भाजी चपात्या करून दिलेल्या आहे आणि एक्स्ट्रा चपात्या आणि थोडी भेंडीची भाजी राहू दिलेली आहे, कारण की मुलं दुपारी येतील म्हटलं आणि जेवतील, त्याच्यामुळं साबुदाणे तर करणारच आहे मी, त्यांना आवडता मुलांना, ते पण थोडं खाऊन घेतील आणि भाजी चपाती पण खाऊन घेतील। तर आता फक्त साबुदाणे बनवायचे आणि हे गेलेले आहे ड्युटीला आणि यांचा लागला आहे बंदोबस्त, तर ते जाणार आहे दुपारी, तर रात्री येता का नाही येता ते काही अजून फिक्स झालेलं नाही आहे। पण आमच्यासाठी मी सांबर आणि हेच बनवणार आहे, इडली सांबारच बनवणार आहे। तर आता मी हे काढून घेते सर्व स्वच्छ क्लीन धुवून, आणि नळाला पण पाणी आलेलं आहे आमच्याकडे। आपलं इडलीचं पीठ पण दळून झालं आणि मी साबुदाणे सुद्धा करून घेतलेले इथं, आणि मी पीठ आहे ना 2 भांड्यांमध्ये करून घेतलं, कारण की ना ते फुलून जातं ना लगेच वरती, म्हणजे येऊन खाली सांडलं जातं, त्याच्यामुळे म्हटलं मी 2 भांड्यांमध्ये करून घेतलं। इथं मी थोडंसं पातळ केलं, हे इडलींसाठी केलं मी नी आणि हे डोशांसाठी केलं, आणि एकच पीठ आहे असं नाही आहे, तर दोघी वेगवेगळे एकच पीठ आहे, फक्त हे थोडंसं पातळ बनवलं आणि हे थोडं घट्ट बनवलं मी। आपण संध्याकाळी इडली करणार ना तोपर्यंत मी आता बाहेरच ठेवणार आहे यांना, आणि मध्ये फ्रीजमध्ये काही ठेवायची गरज राहत नाही, आणि त्यांना मस्त जाळीन आता संध्याकाळपर्यंत गरम याच्यात ठेवून देते। आणि थंडीचं आहे ना पीठ एवढं फुलत नाही, त्याच्यामुळं मी गरम याच्यात ठेवते, इथं गॅस वाट्यावरतीच ठेवते। आणि आता साबुदाणे पण झाले म्हणजे मस्त, एका साईडला हे पण करत होती आणि साबुदाणे पण करत होती। यांना म्हटलं केळी पिकलेले आहेत का बघून या तुम्ही, आणि हे येऊन गेले म्हणून मग मी पटापट साबुदाणे पण एका साईडला करून घेतले। तर त्यांना म्हटलं केळी पिकल्या आहे का बघून या, पहिले पण पिकल्या होत्या 1-2 फणी पिकल्या, त्या मुलांनी खाल्ल्या काही आम्ही खाल्ल्या, आणि आता जर पिकलेल्या असतील तर मग पिकलेल्या आहे का नाही काय माहिती। ते गेले होते का आणल्या काय नाही, बरोबर नाही निघाले, आले पिकलेले, बाकीचे काय असे खराब होऊन गेले वाटतं थोडे, आणि असे आणि एवढेच पिकत आहे, 4-5च पिकत आहे, त्याच्यामुळे पटकन खाल्ले जात आहे ते। आता करते आम्ही फराळ करून घेतो दोघी जणी, त्यांना पण गोळ्या घ्यायच्या आहेत, त्यांना पण बरं नव्हतं आणि मला पण गोळ्या घ्याव्या लागतात ना, त्याच्यामुळे मी पटकन आता खाऊन घेते आणि मस्त आराम करणार दिवसभर थोडासा। आणि 2-3 दिवसापासून आहे ना दुपारी ना व्यवस्थित झोपायला भेटतच नव्हतं, त्याच्यामुळे आता मी जेवण करून झोपणार थोडीशी, फराळ काही किचन वाटा वगैरे मग आता मुलं आल्यावरच आवरणार नाही। किचन वाटा बी काही एवढा घाण नाही माझा, पण तरी पण आता मुलांचे डबे राहतात, परत त्यांचे जेवणाचे भांडे, आमचे हे भांडे राहतील, तरी एक टोपलं भरून जातं आमचं भांड्यांचं। फराळ करून थोडी झोपली, तेवढ्यात माझी मैत्रीण आली होती आणि आम्ही गेलो होतो बाहेर बसलेले, तर त्यांच्या बहिणीसोबत बोलताय। बाहेरून आता आली आणि मुलांनी जेवण वगैरे करून घेतलं होतं, तिचे पप्पा होते तर ते पण गेले आता ड्युटीला, आता ते संध्याकाळी। भांडे कोणी घासले रे? मग भांडे घासून ठेवले माझ्या पोरांनी, भांडे कोणी घासले कृष्णा? हा तू घासले? तू घासले का बेटी?
कोणी घासले मग? हो माऊ माझी सोनीन भांडे घासून ठेवले चहा पाण्याचे त्याचे. माझ्याकडे पाहुणे आलेले होते, चहा पाणी केली आणि आता गेले ते. आता वाजताय 7:30 आणि मी बनवते सांबर. म्हटलं पहिले आता सांबर करून घेऊ आणि मग इडल्यांचं लावीन भांडं. तर मी पहिले आता डाळ लावून देते. तर सांबारला मी काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते. मी इथं घेतली मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने आणि टाकल्या गेल्यावर मला व्हिडिओ करायची आठवण आली. आणि इथं घेतले मी वांगे, 2 वांगे चिरून घेतलेले. आणि तुमच्या घरात जे भाज्या असतील ना ते बी टाकल्या तरी चालतात. फक्त शेवग्याची शेंग पाहिजे, पण मग आता शेवग्याची शेंग नाहीये. शेवग्याची शेंग राहिली ना तर खूप छान असा सांबर होतो, पण आता नाहीये, सीझन पण नाहीये शेवग्याच्या शेंगाचं. तर इथं घेतली मी लौकी, मोठी लौकी होती ना, मग मी ती चिरून अर्धी चिरून घेतली. आणि हिरवी मिरची घेते आणि थोडा कढीपत्ता घेते. पाणी टाकते आणि त्याच्यात फक्त आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाक. कुकर लावून आपण 3-4 शिट्ट्या घेऊन घेऊ. आणि कुकरच्या आहे ना आपल्याला त्या आपल्या अल्युमिनियमच्या कुकरच्या आहे ना आपण 3च शिट्ट्या घ्यायचो, पण याच्या आहे ना 4-5 शिट्ट्या घेते मी, 5 तरी घेते. आणि याच्या पटकन होत्या. जे आपल्या अल्युमिनियमच्या कुकरमध्ये व्हायच्या ना त्या थोड्या लेट व्हायच्या, 1-2 मिनिटांनी म्हणजे 1 मिनिटांनी व्हायची शिट्टी. आणि याच्या आहे ना लगेच म्हणजे 3-4 शिट्ट्या पटापट होता ना, त्याच्यामुळे याच्या मी 5 शिट्ट्या घेते. आणि जर अल्युमिनियमचा कुकर ठेवलेला राहतं तर त्याच्या 3 शिट्ट्या घेते. मग मी आता याच्या 5 शिट्ट्या घेऊन घेते. तोपर्यंत मी ना बाकीची तयारी सुद्धा करून घेतलेली. ती कोथिंबीर कापून घेतली, ती हिरवी मिरची, टमाटर आणि कांदे कापते. तर मला जायचं आहे आता सत्यनारायणचा प्रसाद घ्यायला. काल लग्नाला गेली होती तिथं, तर मग मी आता प्रसाद घेऊन येते आणि मग तिकडून आल्यावर आपण सांबर बनवू. तर चला मी सत्यनारायणचा प्रसाद घेऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आता आली मी आणि कुकर खोलते. जिरं टाकले, लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि कांदे टाकले, हिरवी मिरची टाकली. रगडाला जसा तडका देतो आपण तसंच आपण याला सांबरला तडका द्यायचा आहे. सेम रगडा टाईप. आणि कढीपत्ता पण टाकून देतो मी. तर मी इथे ना मसाले सुद्धा काढून घेतलेले. गरम मसाला घेतलाय, धनिया पावडर घेतली आहे, तिखट, आणि इथे घेतलाय मी सांबर मसाला. आपण मसाले टाकून घेतले. सांबर मसाला पण काढून घेते मी. थोडीशी कोथिंबीर टाकते. मसाला झालाय आपल्याला. मी ना आता कुकरमध्ये टाकते. मी ना
सांबारमध्ये निंबू टाकते आणि मी इथं 2 निंबू चिरून घेतलेले. बघू आता किती रस निघतो त्यांचा. आणि बिया काढून घेते साईडला. आणि रस भरपूर पडला त्याच्यामुळे मी आता एकच टाकते. हे आणि आपला सांबार इतका छान झाला ना. तर पीठ बघा इतकं छान झालेलं आहे ना. मी अजून काढलेलं नाही आहे पण वरूनच दिसतंय ते. तर हे बघा किती जाडी आली आपली पिठाला. मस्त अशी जाडी आली. आणि आपला खायचा सोडा घेते, थोडासाच घ्यायचा, जास्त नाही. आणि वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. सोडा टाकला आहे. आणि ना भांड्यांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, खाली चिपकायला नको आहे म्हणून. मी आता तेल लावून घेते. आणि आपण 15 मिनिटासाठी ठेवू. आणि इकडे आपला सांबार झालेला आहे. गॅस बंद करते मी. आणि मला काही फोडणी वगैरे द्यायची नाही आहे, आमच्यासाठीच खायचं आहे, त्याच्यामुळे फोडणी नको, तिखट होऊन जाईल म्हटलं जास्त. इडल्या झाल्या असतील, बघू आपण. वाव, एकदम इतक्या छान फुललेलं आहे ना. आणि नरम पण आहे, हात लावलाच की अशी पंची. आणि हातात देते गुड्या राणीला. चलो खाऊन बघा मस्त. पहिले मला सांग कशी झाली मम्मी. तर मी ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आणि सांबार नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.